नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई या पदासाठी 10वी पास वरती नवीन पद भरती आलेली आहे. तर या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. जर तुम्ही सविस्तर जाहिरात बघितली नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती जाणून घेऊयात. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. त्यानंतर इथं नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. तुम्ही संपूर्ण हे पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव हे सर्व तुम्ही कॅपिटल अक्षरामध्ये टाकलं तरी काही अडचण नाही. तर आपल्याला पहिलं नाव टाकायचं, मधलं नाव टाकायचं, तेच पुन्हा कन्फर्म करायचं, पुन्हा टाकायचं, आडनाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला पुन्हा रिएंटर करायचं, कन्फर्म करायचं. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं पहिलं, मधलं आणि आडनाव इथे खाली येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली यायचंय, इथे एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर पुन्हा तुम्हाला इथं कन्फर्म करायचं, पुन्हा टाकायचं आहे. कोणताही अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता, अदरवाईज इथं काहीच नाही भरलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर पुढे यायचं, एक ईमेल आयडी द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला सर्वप्रथम इथं @ असतं, डोमेन नेम आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. आपल्याला इथं gmail.com ऑप्शन भेटतं, हे आपल्याला सिलेक्ट करायचंय. मात्र इथे पूर्ण ईमेल आयडी टाकायचं नाहीये, फक्त जे युजर नेम असतं म्हणजेच च्या पुढील जो पण इथं भाग असतो तो तुम्हाला इथे टाकायचा असतो. जसं की अजय@gmail.com, तर इथे फक्त अजय टाकायचंय, @gmail.com हे ऑलरेडी इथं दिलेलं आहे. मात्र ईमेल कन्फर्म करताना इथे संपूर्ण ईमेल तुम्हाला टाकायचं, जसं की अजय@gmail.com. इथं वरती फक्त युजर नेम टाकायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर इथं हा जो कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं दिसून येणार आहे. आता हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवायचा आहे, कारण इथून पुढे जेव्हा तुमचं परीक्षेचे ऍडमिट कार्ड येईल, त्यासोबत निकाल वगैरे लागेल, तेव्हा याच युजर आयडी पासवर्डची तुम्हाला गरज पडत असते. हाच युजर आयडी पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईल नंबरवरती देखील सेंड केलेला असतो. व्यवस्थित तुम्हाला तो जपून ठेवायचा आहे. तर त्यानंतर बघा, अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातात. आता पुढे माहिती जाणून घेण्या अगोदर तुमच्यासाठी या पदभरतीसाठी जो अभ्यासक्रम असणार आहे, तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाचं स्टडी मटेरियल याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. या जाहिरातीमध्ये जर म्हटलं तर या पदाचा अभ्यासक्रम संपूर्ण आपल्याला लास्टला दिलेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथे जर म्हटलं तर संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अंकगणित यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक विषयावरती 25-25 प्रश्न विचारले जातील, अशा प्रकारचे इथं सांगण्यात आलेलं आहे. टोटल 100 प्रश्न 200 गुणांसाठी हे विचारले जाणार आहेत मित्रांनो. आणि प्रत्येक या प्रश्नाला जर म्हटलं तर 5 पर्याय उपलब्ध असतील, हे देखील लक्षात ठेवा. 4 पर्याय नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला जर म्हटलं तर आपण इथं मनाने कोणत्याही इथं प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट केलं तर इथं चुकायचे इथं चान्सेस जास्त असणार आहे, कारण ऑप्शन 5 असणार आहे मित्रांनो. आणि इथं कोणत्या प्रकारचं इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, अशा प्रकारचं देखील सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथं देऊन घेत आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर कोणकोणत्या विषयाच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहे, तर त्यासाठी स्पेशल आपण जर म्हटलं तर आपण या सर्व नोट्स उपलब्ध करून देत आहोत. तर बघा, यामध्ये आपण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्याचसोबत IMP, GK, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं आपल्याला भेटत आहे. या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹149. यामध्ये सर्व विषयांच्या या टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स भेटून जातील मित्रांनो. सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला मित्रांनो, आणि यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹149. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे, आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे असणार आहे, जेणेकरून अभ्यासक्रमानुसार या नोट्स तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर बघा, आता आपल्याला इथं सर्वप्रथम फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचं आहे. आता यामध्ये जर विचार केला तर फोटोग्राफ इथं आपल्याला लाईव्ह देखील इथं अपलोड करायचा आहे, आणि त्याचसोबत आपण जो कॅप्चर करतो फोटोग्राफ, जो आपला पासपोर्ट साईज फोटो असतो, तो देखील इथं आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर तुम्ही कॅप्चर फोटो अपलोड करू शकता, किंवा जो आपला पासपोर्ट साईज फोटो आहे तो अपलोड करू शकता. इथे जर म्हटलं तर इथं आपल्याला जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो अपलोड करायचा आहे, आणि इथं कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे बघा, इथं लाईव्ह फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. आता जर म्हटलं तर तुमच्याकडे तुम्ही लॅपटॉपवरून फॉर्म भरत असाल, नाही तर जर विचार केला तर तुमच्याकडे जर म्हटलं तर दुसरा एखादा डिव्हाइस असेल, दुसरा मोबाईल असेल, त्याच्यातून देखील तुम्ही डायरेक्टली फोटोग्राफ इथं काढून अपलोड करू शकता, काही अडचण नाही. जसं की इथे बघा QR कोड स्कॅन करायचं ऑप्शन आहे. आता हे जे
ऑप्शन आहे ते का देण्यात आलेले आहे ते थोडक्यात तुम्हाला इथं मी समजून सांगतो. जसं की तुम्ही कोणत्याही मोबाईलचा इथं कॅमेरा ओपन करू शकता किंवा जो QR आहे तो इथं ओपन करू शकता. जसं की आता लॅपटॉपवर तुम्ही पूर्ण फॉर्म भरायचा व्हिडिओ सांगत आहे, परंतु मला जो फोटोग्राफ अपलोड करायचा आहे तो मोबाईलवरून काढून अपलोड करायचा आहे. तर मी काय करणार, इथं QR कोड हा स्कॅन करणार. इथं QR कोड स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली एक वेबसाईट माझ्या मोबाईलवरतून इथं ओपन होऊन येईल आणि डायरेक्टली कॅप्चर फोटोचं ऑप्शन इथं उपलब्ध होऊन येईल. जसं की आता ऑलरेडी जर म्हटलं तर माझ्याकडे जो कॅमेरा आहे मोबाईलचा तो चालू झालेला आहे आणि त्यांनी मी फोटो इथं काढून अपलोड करणार आहे, जे की तुम्हाला मी दाखवत आहे. आता कोणत्या प्रकारचा इथं लॅपटॉपचा कॅमेरा मी चालू केलेला नाहीये, डायरेक्टली कॅमेरा माझ्या मोबाईलमध्ये चालू आहे. तिथूनच मी फोटो काढू शकतो आणि इथे अपलोड करू शकतो. तर बघा ऑटोमॅटिकली इथं डायरेक्टली माझा फोटो इथं अपलोड झालेला आहे. इथं थोडंसं ब्लर करत आहे. बाकी जर म्हटलं तर मोबाईलवरती मी इथं हा फोटो कॅप्चर करून इथं अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही डायरेक्टली इथून जर कॅप्चर फोटोचं ऑप्शन इथं क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली जो आपला लॅपटॉपचा वेबकॅम असतो त्याच्यावरून देखील फोटो काढून इथं अपलोड करू शकता, काही अडचण नाही. त्याच प्रकारे आता फोटोग्राफ आपल्याला पासपोर्ट साईज फोटो इथं आपल्याला इथं साईज करून घ्यायचे. इथं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत फोटोग्राफ आणि सिग्नेचर कशी पाहिजे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली. ती तुम्हाला व्यवस्थित वाचायची. त्या साईजमध्ये फोटो तुम्हाला इथं तयार करायचा आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा. त्याच प्रकारे इथे खाली सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे. दोन्ही फोटोग्राफरनी सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथं टिक मार्क करायचं आणि खाली आपल्याला सेव्ह अँड नेटचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आता सर्वप्रथम कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपली कॅटेगरी कन्फर्म करण्याचा ऑप्शन आहे, तर तुम्ही आपली कॅटेगरी इथं कन्फर्म करणार. त्यानंतर खाली येणार, खाली आपल्याला विचारले तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का, असेल तर येस करायचं आणि त्यानंतर तुमचा जो पण टाईप असेल ABCD जो पण असेल तो आपल्याला प्रवर्ग टाईप इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर दिव्यांगाचा जो पण प्रकार असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. नसेल तर इथं नो इथं सिलेक्ट करायचं. ऑटोमॅटिकली हे ऑप्शन इथं डिसेबल होऊन जातील. आता खाली आल्यानंतर इथे काही ऑप्शन ऑटोमॅटिकली इथे डिसेबल आहे, इथे येसही करू शकत नाही आणि नो ही इथं तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. तर बघा यामध्ये हे ऑप्शन ऑटोमॅटिकली एनेबल डिसेबल इथं दिलेले आहेत मित्रांनो. आता तुमच्या कॅटेगरीनुसार हे ऑप्शन इथं खालचे बदलत असतात. आता तुम्ही जी पण वरती कॅटेगरी सिलेक्ट करता त्यानुसार जे पण तुमच्या कॅटेगरीला ऑप्शन लागू असतील तेच तुम्ही येस नो इथं सिलेक्ट करू शकता. जसं की इथं दिव्यांग इथं नो नाही इथं सिलेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे काही ऑप्शन इथं ऑटोमॅटिकली डिसेबल झालेले आहे. जर तुम्ही इथं येस सिलेक्ट केलं तर हे जे ऑप्शन आहे तुम्ही इथं जे टाईप आहे हे सिलेक्ट केल्यानंतर हे जे पण असेल तुम्ही इथं सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन जे आहेत एनेबल डिसेबल तुमच्याकडे हे ऑप्शन इथं येऊन जातील. जर तुम्ही इथं नाही सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली जे पण ऑप्शन इथं लागत नाही त्यांची गरज नाही ते डिसेबल होऊन जातील. त्याच्यामुळे तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही. जे पण एनेबल असतील तेच तुम्हाला होय नाही ते सिलेक्ट करायचे आणि खाली यायचे. इथे जर महिला उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी इथं महिला आरक्षण अंतर्गत तुम्ही अर्ज भरणार आहात का हे विचारलंय, तर ऑलरेडी इथं मेल कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे इथं मी नाही इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर अशाच प्रकारचे काही ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येतील कॅटेगरीनुसार. तुमच्याकडे व्यवस्थित ते ऑप्शन तुम्हाला बघून घ्यायचं, व्यवस्थित तुम्हाला होय नाही तर जे पण ऑप्शन एनेबल असतील ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये. त्यानंतर खाली यायचंय तुम्ही माजी सैनिक वगैरे असेल तर तुम्ही येस करू शकता. अदरवाईज नाही इथं जे ऑप्शन आहे नोचं ऑप्शन आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खेळाडू वगैरे असेल तर येस करणार, अदरवाईज नाही. त्यानंतर इथं अनाथ वगैरे असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर इथं अंशकालीन पदवीधर इथं विचारलेले मित्रांनो असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर अशाच प्रकारचे प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झाले, हे सर्व आरक्षणाची माहिती तुम्हाला इथे विचारली. यामध्ये जर तुम्ही येत असाल त्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज भरत असाल तर तुम्ही इथं येस नो इथे सिलेक्ट करू शकता. कारण आरक्षण अंतर्गत जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी जाहिरात देखील व्यवस्थित तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर इथं स्वतंत्र सैनिकाचे पाल्य आहात का असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला विचारलेले महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तर येस आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला जर म्हटलं तर हे जे ऑप्शन आहे आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवार आहात का, हे ऑप्शन तुम्हाला इथं येस नो इथे सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर जे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती काही गावांचा समावेश आहे जे की महाराष्ट्रामध्ये देखील मोडतात, त्यांना देखील हा अर्ज भरता येतो आणि जर तुमचा त्यामध्ये समावेश असेल तर इथे येस करायचं, अदरवाईज नाही इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर पुढे आपल्याला विचारलेले आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का असेल तर येस करायचं, अदरवाईज नो होती तुम्हाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. याच प्रकारे आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य किंवा पत्नी आहात का विचारले असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर आपल्याला विचारले तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर आपण येस करणार. त्यानंतर आधार कार्डचा नंबर इथं मेन्शन करणार. त्यानंतर खाली यायचंय आपल्याला इथं बघा. आता सर्वप्रथम इथं म्हटलेलं आहे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तुम्ही येतात का, तर यामध्ये येत असेल तर तुम्ही येस करणार, अदरवाईज नो वरती सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला आपला धर्म इथं सिलेक्ट करायचा आहे. भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे सर्व दिसून येतील. तर तुम्ही तुमच्यानुसार इथं सिलेक्ट करणार. इथे इंडियन ऑलरेडी असणार आहे. त्यानंतर परीक्षा केंद्र आपल्याला इथं निवडण्याचं ऑप्शन आहे. 3 परीक्षा केंद्र आपल्याला इथं निवडायचे ऑप्शन आहे. तर जे पण जवळील परीक्षा जे केंद्र असतील ते तुम्ही इथं
तुमच्यानुसार सोयीनुसार इथं निवडू शकता. शक्यता जास्तीत जास्त पेपर जे पण पहिलं सेंटर असतं त्यावरती तुम्हाला इथं दिलेले असतात. त्यानंतर पुढे आपल्याला जन्मतारीख इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे डे मंथ या स्वरूपामध्ये. ठीक आहे, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्हाला इथे जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला आता 10वीची काय महत्वाची इथं माहिती द्यायची. इथं आपल्याला फर्स्ट नेम, आता कॅन्डिडेट इथं आपल्याला नाव द्यायचं म्हणजेच आपल्याला विद्यार्थ्याचं नाव द्यायचंय, परंतु 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, फर्स्ट नेम आपल्याला पहिलं नाव टाकायचं, 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसंच टाकायचंय. त्यानंतर मधलं नाव टाकायचं आणि आडनाव टाकायचंय. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर आपल्याला इथं लिंग मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. आपल्याला खाली विचारलेले तुम्ही जुळे भावंड आहात का, असेल तर होय करायचं, येस करायचं आणि त्या जुळे भावंडाचं इथं नाव टाकायचं. जे जुळे भावंड आहे ते मूल आहे की मुलगी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. अदरवाईज जर तुम्ही जुळे भावंड नसाल तर तुम्हाला इथं नो वरती सिलेक्ट करायचं, खालचे ऑप्शन डिसेबल होऊन जातील. त्यानंतर मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन आहे, जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकणार, आईचं नाव टाकणार आणि मॅरिड जर सिलेक्ट केलं तर खाली पती किंवा पत्नीचे नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचंय. त्यानंतर खाली यायचंय, तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस भरायचा, जसा आधार कार्डवरती ऍड्रेस असतो तसा ऍड्रेस तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे. आणि जर तुमचा एकच ऍड्रेस असेल, आता इथं जर म्हटलं तर व्यवहाराचा पत्ता म्हटलेला आहे, करंट ऍड्रेस जो असतो तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता, इथं खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा. दोन्ही असेल तर फक्त वरती ऍड्रेस तुम्हाला भरायचा आहे आणि सेम ऍज ऍड्रेसचा ऑप्शन आहे बघा, इथे तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. वरती जो ऍड्रेस दिलेला असतो ऑटोमॅटिकली खाली कॉपी पेस्ट होऊन जातो, तुम्हाला पूर्ण ऍड्रेस टाकण्याची गरज नाही. त्यानंतर टोटल फी तुम्हाला किती भरायची ती तुम्हाला इथे दिसून येईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅलिडेट युअर डिटेल्सचं ऑप्शन आहे, इथे सर्वप्रथम क्लिक करायचंय. काही ऑप्शन तुमच्याकडून चुकले असेल तर तिथे लाल अक्षरामध्ये एरर येईल, तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे व्हेरीफाय सक्सेसफुल होऊन येईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता इथं आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी इथं माहिती द्यायची मित्रांनो. इथे सर्वप्रथम 10वीची माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे. बाकीची नाही टाकली तरी काही अडचण नाही. तर 10वीची माहिती, 12वीची माहिती, ग्रॅज्युएशनची माहिती तुम्ही इथं भरू शकता. तर सर्वप्रथम इथे आपल्याला बोर्डाचं किंवा आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे तुम्हाला इथे द्यायचं मित्रांनो. जे पण असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. जसं की उदाहरणार्थ मी पुणे इथे टाकतो. त्यानंतर खाली आपल्याला इथं काहीच भरायचं नाहीये, फक्त आपल्याला आपल्याला जो दिनांक आहे तो आपल्याला इथं टाकायचा, परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक. आता बहुतेक विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं की नक्की ती दिनांक कोणती असते, कारण आपल्या मार्कशीटवरती फक्त आपल्याला जो महिना आणि वर्ष दिलेलं असतं, परंतु आपण केव्हा परीक्षा उत्तीर्ण केली त्याचा काही आपल्याला उल्लेख दिसत नाही. तर तुम्हाला काय करायचंय, 10वीचं जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, 10वीचं प्रमाणपत्र, ठीक आहे, 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळं असतं. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला भेटलेलं असतं मित्रांनो. तर त्या बोर्ड सर्टिफिकेटवरती एका खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही परीक्षा कोणत्या दिवशी उत्तीर्ण झाला आहात किंवा परीक्षा कोणत्या दिवशी लागली, निकाल केव्हा लागला, तर त्याची डेट दिलेली असते. तर तीच डेट तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर जी पण तुमची डेट असेल जेव्हा तुम्ही 10वी उत्तीर्ण केली तर त्याची जी पण डेट असेल ती तुम्हाला इथं मेन्शन करायची. फक्त दाखवण्यासाठी मी तुम्हाला अशा प्रकारचं सिलेक्ट करून दाखवत आहे. तर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती ही तारीख तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर 10वीला तुम्हाला किती पर्सेंटेज होते ते तुम्हाला मेन्शन करायचे. काही पॉईंट वगैरे असेल तर पॉईंट देऊन पुढे तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर ग्रेड आपल्याला इथं सिलेक्ट करायचे मित्रांनो. त्यानंतर याच स्वरूपामध्ये तुम्हाला 12वीची देखील माहिती टाकायची मित्रांनो. इथे आपल्याला शाखा इथे सिलेक्ट करायचे, आर्ट, कॉमर्स, सायन्स जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. याच प्रमाणानुसार आपल्याला 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती देखील पासिंग डेट दिलेली असते. तर जी पण असेल ती तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. दाखवण्यासाठी इथे मी चुकीची डेट मेन्शन करत आहे, परंतु तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्ही इथे मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. तर जे पण असेल तुम्हाला पर्सेंटेज वगैरे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला जी श्रेणी आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. याच प्रमाणानुसार तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर त्याची देखील माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे. ग्रॅज्युएशन तुम्ही कशातून केलं ते तुम्ही इथे टाकू शकता. तुमचं कोर्सचं नाव तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे, त्यानंतर या स्वरूपामध्ये तुम्ही जेव्हा पास झाला त्याची डेट तुम्ही इथे मेन्शन करणार. ही पदभरती, हे जे पद आहे ते 10वी पास वरती आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर विचार केला तर 10वी पास वरती असल्यामुळे तुम्ही फक्त 10वीची माहिती भरली तरी काय अडचण नाही, बाकीची नाही भरली तरी काय अडचण नाही. तर यानुसार तुम्ही तुमची माहिती भरणार. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर खाली येणार. खाली आल्यानंतर तुम्हाला कामाचा तुमच्याकडे काय अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. जसं की तुम्ही कुठं काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव टाकायचंय, आपण कोणत्या पदावरती कार्यरत होता त्या पदाचं नाव टाकायचंय. त्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत काम केलेलं आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. सुरुवातीपासून ते एंड पर्यंत तुम्हाला टाकायचंय. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर कामाचं स्वरूप काय होतं ते टाकायचंय. त्यानंतर आपल्याला इथं जे कामाचं जे स्वरूप होतं, सेवा होतं, त्याच्याबद्दल इथं कुठं आपण काम केलेलं आहे त्याचे इथं लोकेशन टाकायचंय. त्यानंतर ऑटोमॅटिकली कामाचा जेवढा पण अनुभव असेल तो ऑटोमॅटिकली इथं तुम्ही डेट टाकल्यानंतर ते येऊन जाणार. परंतु तुमच्याकडे कामाचं जे पण अनुभवाचं सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं असणार आहे. आता कामाचा अनुभव तुम्हाला इथं कंपल्सरी नसणं
असणार आहे मित्रांनो. जर असेल तर टाका, अदरवाईज नाही भरलं इथं डायरेक्टली हे खाली सोडून दिलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर खाली यायचं, इथं मराठी लँग्वेज ऑटोमॅटिकली आहे मित्रांनो. मराठी तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं गरजेचं असणार आहे. तर तिन्ही ठिकाणी ते आपल्याला टिक मार्क करायचे. त्याच सोबत तुम्हाला दुसरी कोणती लँग्वेज येते, जसे की आपल्याला हिंदी लँग्वेज येते, तर हिंदी लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही इथं टिक मार्क करणार या स्वरूपामध्ये. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज येत असेल तर इंग्लिश लँग्वेज तुम्ही इथं मेन्शन करणार. ठीक आहे, तर इंग्लिश लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही इथं वाचणे त्यासोबत लिहिणे येते, परंतु बोलता येत नाही तर बोलण्याच्या ठिकाणी टिक नाही केलं तरी काय अडचण नाही. या स्वरूपामध्ये ही सर्व माहिती टाकून व्हॅलिडेट इथं डिटेलचं ऑप्शन इथं क्लिक करायचं. इथं व्हेरीफाय सक्सेसफुली होऊन येईल. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुम्ही जसा फॉर्म भरलाय ती संपूर्ण माहिती तुमच्याकडे इथे दिसून येणार आहे. काही तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या असेल तर आत्ताच बघून घ्यायचं. पेमेंट करण्याच्या अगोदर एकदा पेमेंट झालं तर तुम्हाला फॉर्म एडिट करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जो पण फॉर्म भरला व्यवस्थित चेक करा. इथं फॉर्मचं प्रिव्ह्यू तुम्हाला बघण्यासाठी भेटतं. जी पण माहिती भरलेली असते ती व्यवस्थित चेक करून घ्यायची. त्यानंतर जर व्यवस्थित वाटत असेल तर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे आपल्याला आय एग्रीचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला टिक मार्क करायचं. बाकीची माहिती व्यवस्थित चेक करून झाल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं नोटीस येईल की पेमेंट झाल्यानंतर तुम्ही पुढील कोणती प्रकारची प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे आत्ताच व्यवस्थित फॉर्म इथं बरोबर भरला आहे की नाही ते चेक करा. जर असेल भरले तर ओके वरती क्लिक करा. ओके वरती मी क्लिक करतो. त्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन आहे, ओके वरती मी पुन्हा क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला टोटल पेमेंट किती भरायचं आहे, या परीक्षा जे पण आपण कॅटेगरी सिलेक्ट केलेली असते त्याच्यानुसार किती पेमेंट भरावं लागणार आहे हे तुम्हाला इथं दिसून येईल. जसं की मी एससी कॅटेगरी सिलेक्ट केली होती तर इथं 900 रुपये पेमेंट आलेलं आहे. हा कॅप्चा तुम्हाला इथं मेन्शन करून इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पेमेंट करण्यासाठी भरपूर ऑप्शन इथे येऊन जातील. कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता. इथं युपीआयचं ऑप्शन आहे, त्याचसोबत क्यूआरचं ऑप्शन आहे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचं ऑप्शन आहे. कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता. जसं की युपीआय क्यूआर कोड मी इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर मेक पेमेंटचं ऑप्शन मी इथं क्लिक करतो. अशा प्रकारचं येऊन जाईल. इथं प्रोसीड विथ पेमेंटचं ऑप्शन मी इथं क्लिक करतो. क्यूआरचं आपल्याला इथं स्कॅन करण्यासाठी ऑप्शन आहे किंवा युपीआय डी टाकून देखील पेमेंट करू शकता. तर इथं आपल्याला क्लिक करून क्यूआर कोड स्कॅन करायचं आणि पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हे जे पेज आहे रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पेमेंट करते वेळेस कोणत्या प्रकारचं हे पेज कट होऊन देऊ नका किंवा रिफ्रेश करू नका. एकदा पेमेंट पैसे कट झाले आणि पेज जर रिफ्रेश झालं तर पेमेंट कट होऊन जातं, परंतु तुमचं फॉर्मचं पेमेंट पूर्ण झालेलं दाखवत नाही. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या मित्रांनो. पेमेंट करताना मोबाईलची स्क्रीन ऑफ करायची नाही. कॉल आला तरी कॉल उचलायचा नाही. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही बाकीची प्रोसेस करू शकता किंवा ते जे पेज आहे ते क्लोज करायचं नाही. तर पटकन मी पेमेंट करून इथं ऍप्लिकेशनची प्रिंट इथं काढून देतो. तर बघा पेमेंट झाल्यानंतर रिडायरेक्ट अशा प्रकारचं येऊन जाईल, आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल फॉर्मची प्रिंट घेण्यासाठी आणि तुम्ही इथं फॉर्मची प्रिंट इथं सेव्ह करून घेऊ शकता अशा स्वरूपामध्ये. तर या प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो. संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.